Good evening, friends. In the current UPSC lecture, we will talk about the Indian banking system. So, banking system in India, banks and banking have been divided in different groups. Each group has their own benefits and limitation in their operation. So, they have their own dedicated targets market. So, some are concentrated their work in rural sector, while others in both rural as well as urban. Most of them are only catering in the cities and major towns. सो इन इंडिया द बँकिंग सिस्टम ॲज पर आपण भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारतामध्ये बँक किंवा बँकिंग संघटन हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करतं. शहरी बँकिंग सिस्टम आणि ग्रामीण भागामधील असलेली बँकिंग सिस्टम ही बँकिंग व्यवस्था या पद्धतीने भारतामध्ये बँकिंगची जी व्यवस्था आहे ती चालते. सो डेफिनेशन ऑफ द बँक. सो फर्स्ट ऑफ ऑल वी नीड टू टॉक अबाउट अँड डिफाइन व्हॉट इज मीन द बँक. So bank is a financial institution which performs the deposit and lending functions. So as we know that actually one of the primary role of the bank is to deposit and lending the function of the money. So normally बँकेचा जो प्रमुख व्यवसाय आहे किंवा काय आहे तर डिपॉझिट किंवा सेविंग डिपॉझिट करून घेणे आणि त्याचबरोबर कर्ज वितरण करणं. So bank allows a person with excess money saver to deposit his money in the banks and earns an interest rate. So bank सामान्य लोकांना किंवा इतर सर्व नागरिकांना याची सोय देते की त्यांच्या जवळ असलेले अतिरिक्त जो मनी आहे किंवा अतिरिक्त पैसा आहे तो बँकेच्या खात्यामध्ये जमा करता येईल आणि त्याचबरोबर त्यावर व्याज मिळवता येईल. सो सिमिलरली बँक लेंड्स टू पर्सन हू नीड्स मनी इन्व्हेस्टर बॉरोवर इंटरेस्ट रेट आणि ज्याला जो पैसा हवा आहे तो काही व्याजदराने त्याला दिला जातो. त्यामधला जो फरक आहे त्याच्यावर बँक काम करते. सो दस बँक ऍक्ट्स ॲज अन इंटरमिडिएट बिटवीन द सेवर्स अँड बॉरोवर्स. मीन्स याचा अर्थ होतो की बँक ही फक्त मध्यस्थ म्हणून काम करते. ज्याच्याकडे पैसे आहेत त्याच्याकडून अतिरिक्त पैसे घ्यायचे आणि ज्याला हवे आहे त्याला काही व्याजदराने त्याला ते पैसे द्यायचे. मीन्स एक मध्यस्थ आहे आणि जी गॅरंटी देते की तुझे ज्याच्याकडून घेतलेले पैसे त्याचे परत दिले जाते. So bank usually takes the deposit from the public at a much lower rate, called deposit rate, and lends the money to the borrower at higher interest rate, called the lending rate. So difference between the deposit and lending rate is called net interest spread, and interest spread constitutes the bank income. So bank जो income है, as far as bank income, definitely every institute or every person or every institute definitely works for the having the benefits or the profits. प्रत्येक संस्था किंवा व्यक्ती जे काही कार्य करतो त्याच्याकडून त्याला काहीतरी इन्कम किंवा काहीतरी फायदा मिळाला हवा यासाठीच काम केलं जातं. मग बँक काय कसे काम करते तर ज्याच्याकडून आहे त्याच्याकडून अतिरिक्त पैसा घेणे आणि ज्याच्याकडे नाही किंवा त्याला गरज आहे अशाला देणे. मग घेताना ती खूप कमी दराने घेते आणि देताना ते थोडीशी जास्त दराने देते आणि जो मधला फरक आहे तो बँकेचा इन्कम असतो. सो डिफरन्स बिटवीन द डिपॉझिट अँड लेंडिंग रेट इज कॉल्ड द net interest rate. So interest rate spread constituents the bank's income. So as we have discussed, so how the difference between the deposit rate and lending rate is called the income of the bank. So overall this is called the income of the bank. So now we will go to the function of the bank. So what are the other functions? Definitely it is we have seen some of the two functions, means major functions to have डिपॉझिट अँड लेंडिंग मनी. मीन्स मुख्य दोन जे कार्य आहेत बँकेची एक प्रमुख कार्य होते की बँकेचे पैसे जमा करून घेणं सामान्य नागरिकांचे आणि त्याचबरोबर ते वितरित करणं. सो त्याच्याबरोबरच मीन्स अलॉंग विथ दीज वर्क्स सो व्हॉट आर द अनदर फंक्शन अदर फंक्शन्स. सो इफ यू सी सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सो वन ऑफ द क्रुशियल इन ॲज पर कंट्री लाईक इंडिया वेअर द ह्यूज काइंड ऑफ द डेव्हलपमेंट नीड्स आर देअर. विकासाची खूप गरज आहे अशा भारतासारख्या देशामध्ये बँकेची खूप महत्वाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका येतात ज्यामध्ये सो बँक्स द रुरल एरियाज आर व्हेरी मच इन्स्ट्रुमेंटल इन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज वन ऑफ द की फंक्शन्स. सो ऍक्सेप्टन्स ऑफ द डिपॉझिट ॲज आय हॅव सीन द डिपॉझिट स्वीकारणं त्याचबरोबर आर्थिक विकासाला इतक्या बँक जबाबदार असते. रिस्क मॅनेजमेंट इज वन ऑफ द की अगेन. सो फीचर्स अँड फंक्शन्स. सो द इझी पेमेंट अँड विथड्रॉवल इज अनदर फंक्शन्स. लेंडिंग मनी, फायनान्शियल इंटरमिडिएशन. सो मग मध्यस्थी म्हणून वित्तीय मध्यस्थ, त्यानंतर पैशाचे वितरण, डिपॉझिटचे ऍक्सेप्टन्स, विकासाची भूमिका बजावून आणि त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंटची आहे ती. कारण आपण मगाशी बघितले की ती
जी एक्सेस मनी आहे किंवा अतिरिक्त मनी आहे जे सामान्य नागरिक घेते आणि देते आणि देर इज अ रिस्क, जर परत नाही दिले तर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस? बँक इज व्हेरी मच रिस्पॉन्सिबल फॉर दिस रिझन. सो bank works as a risk manager. So bank as a work as a risk manager. This is why we believe and we rely on banks. So financial intermediation. So process of taking funds from the depositor and then lending them out to borrower is known as a financial intermediation. Through the process of financial intermediation, banks transform assets into liabilities. So thus promoting economic growth by channeling funds from those who have surplus and those who do not have desired money to carry out productive investments. So as we know that actually the surplus means अतिरिक्त जे पैसे आहेत ज्यांच्याकडे अतिरिक्त आहे त्यांच्याकडून घेऊन तो पैसा ज्यांना गरज आहे किंवा प्रोडक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट त्या तो पैसा कामी लावला जातो. म्हणजे पूर्वी होता एक ज्यांच्याकडे होता तेव्हा त्याकडे असेट होते, तो त्यांची संपत्ती होता. Taking this money from someone who have the access money and this money now given to the who desire to have money, means this money is being converted into the liabilities. Means संपत्ती पासून ती एक liabilities मध्ये त्याला कन्वर्ट केलं जातं. So this is the financial intermediation we can say in other words. So bank also act as a risk mitigator by allowing savers to deposit their money safely. So as we have seen, and another one of the risk of the theft and robbery. If we keep our money in our home, so there is always the risk of the theft and robbery. दरोडा किंवा चोरी होण्याची आपल्याला नेहमीच भीती असते घरामध्ये कॅश ठेवले तर आणि मोठ्या प्रमाणात ठेवले तर. सो मग ती रिस्क आपण न घेता ती रिस्क कोण घेईल? बँक घेईल आणि बँक वर्क्स एज अ रिस्क मॅनेजर. सो फ्रॉम द थेफ्ट अँड अनदर इतर पण खूप धोके आहेत, पण त्यातल्या त्यात सर्वात फिजिकल जो धोका दिसतो पैसा चोरी होण्याचा किंवा दरोडा करण्याचा त्याच्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं आणि बँक हे रिस्क मिटिगेटर म्हणून काम करतं. सो अँड ऑल्सो अर्न इंटरेस्ट ऑन द सेम डिपॉझिट. आणि नुसतं आपण पैसा ठेवत नाही तर त्यावर आपल्याला काहीतरी अधिकच मिळतं. घरात ठेवलं तर कदाचित नसतं मिळालं आणि रिस्क पण होते. सो अनदर वर्ड्स ऑल्सो अर्न इंटरेस्ट ऑन द सेम डिपॉझिट. So bank provides services like saving account, deposits, demand deposits, which allow savers to withdraw money on immediate basis, thus providing liquidity which is as good as holding with security. So now, what type of banks are in our country? So Reserve Bank is one of the instrumental in the controlling of the banking system. So in India we have roughly two kinds of banks: commercial banks and regional rural banks. Commercial banks, another has public commercial and private commercial and regional rural cooperative banks. तर सर्वसाधारण जर बँकामध्ये बघितलं तर रिझर्व्ह बँक ही सर्वात महत्वाची मध्यवर्ती केंद्रित बँक जी सर्व बँकांच्यावर नियंत्रण ठेवते. तिच्यामध्ये ही व्यापारी बँका ज्यामध्ये दोन पद्धतीचे व्यापारी बँका आहेत: सरकारी व्यापारी बँका आणि खाजगी सरकार व्यापारी बँका. सो त्याचबरोबर सहकारी बँक असे भारतामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर तीन बँकांचे प्रकार पडतात: सरकारी व्यापारी बँका, खाजगी व्यापारी बँका आणि सहकारी बँका. त्यांच्यावर नियंत्रण जर बघितलं तर सहकारी बँकांच्यावर प्रत्यक्ष नियंत्रण नाबार्डचं असतं. आणि पब्लिक कमर्शियल बँक्स and private commercial banks are controlled by the Reserve Bank of India, and cooperative banks are controlled and managed by the NABARD. And NABARD has been another. NABARD वर जर नियंत्रण बघितलं तर प्रत्यक्षरित्या रिझर्व्ह बँकेचा असतं, अप्रत्यक्षरित्या सहकारी बँका सुद्धा सहकारी बँकांचं नियंत्रण सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. सो टाइप्स ऑफ द बँक्स. So as we have seen, central banks, cooperative banks, commercial banks, regional rural banks, local area banks, specialized banks, small finance banks, so payment banks. These are some of the new bank entrants as well as some of the former traditional banking system in India we have. आपल्याकडे काही पारंपरिक बँकेच्या पद्धती आहेत आणि नवीन जे स्मॉल फायनान्स बँका जे अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या आहेत. पेमेंट्स बँक्स जसे की भारतीय एअरटेल बँक्स अशा नवीन आणि काही बँकांची निर्मिती झालेली आहे. सध्या या भारतामध्ये बँका कार्यरत आहेत. सेंट्रल बँक जी मुख्य आपण तिला रिझर्व्ह बँक म्हणतो, सहकारी बँका ज्यामध्ये खास करून डीसीसी बँक, डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह, ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर प्रत्येक जिल्ह्याची एक बँक असते.
उदाहरणार्थ रायगड जिल्हा मध्यवर्ती, सांगली जिल्हा मध्यवर्ती, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, means RDCC, KPCC, so आणि KDCC, so some of these banks and commercial banks, जसे की आपल्यामध्ये प्रायव्हेट आणि खासगी अशा दोन पद्धतीचे बँका होतात. सो रिजनल रुरल बँक्स, local area banks, specialized banks, again small finance bank and payments banks. These are some of the types of the bankings. So central banks. Central bank, as far as our country is concerned, so Reserve Bank is our central bank, which was founded by the Act of the Reserve Bank of India Act 1934 on April 1st, 1935. 1934 रिझर्व्ह बँक कायद्यानुसार एप्रिल 1, 1935 ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. इट कंट्रोल्स द मॉनिटरी अँड बँकिंग पॉलिसीज ऑफ द इंडियन गव्हर्नमेंट. भारतीय सरकारची जे वित्तीय किंवा बँकिंग तसेच चलनविषयक जे धोरण आहे त्याचं नियंत्रण करण्याचं कार्य सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. So central board of directors, governor, deputy governors, executive. So these are some of the management of central government. Central government are there.